विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत। यात कोणत्या उमेदवाराची ताकद किती आहे हे दिसून आलं आहे। मागील लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांच्या विजयात धर्मराज काडादींचं मोठं योगदान होतं असं म्हटलं जात होतं, पण आता प्रत्यक्षात मात्र स्वतः काडादी निवडणुकीच्या रिंगणात होते। तेव्हा त्यांना किती मतं मिळाली, काय परिस्थिती राहिली याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। प्रणिती शिंदे या खासदार बनल्या। त्यांना पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ या मतदारसंघातून बंपर लीड मिळाला, तर दक्षिणमधून देखील प्रणितींना चांगला सपोर्ट मिळाला। प्रणिती यांच्या विजयात धर्मराज काडादी यांचा मोठा हातभार असल्याचं बोललं गेलं, पण आकडेवारी पाहिल्यास जिथे लिंगायत समाजाची मतं जास्त होती तिथे राम सातपुते हे आघाडीवर असल्याचं समोर आलं। सुरेश हसापुरे हे काँग्रेसचे नेते, निंबर्गी हे त्यांचं गाव। या गावात त्यांची ग्रामपंचायतीवर सत्ता, पण येथून सातपुतेंना लीड मिळाला। अशी अनेक उदाहरणं आहेत। काडादींनी प्रथमच राजकीय नेत्यांचा उघड प्रचार केला। त्यांनी प्रणितींसाठी सभा घेतल्या, पण याचा फायदा किती झाला हे सांगणं कठीण आहे। त्यानंतर काडादी हे दक्षिणमधून विधानसभेला निवडणुकीच्या रिंगणात उतरले। ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुक होते, पण त्यांना तिकीट मिळालं नाही। अखेरीस ते अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले। दक्षिणमध्ये धनगर समाजासोबत लिंगायत मतं देखील लक्षणीय आहेत, त्यामुळे काडादी इतर समाजांना सोबत घेऊन विजय मिळवतील अशी आशा त्यांच्या समर्थकांना होती, पण ती फोल ठरली। काडादींना लिंगायत मतं देखील मिळाली नसल्याचं स्पष्ट झालं। त्यांचं डिपॉझिट जप्त झालं। हा काडादींसाठी मोठा धक्का मानला जातोय। उत्तर तालुक्यातील पण दक्षिणमध्ये येणाऱ्या 21 बूथवर काडादींना फक्त 1492 मतं मिळाली। या भागात दिलीप माने यांचं वर्चस्व आहे। येथून सुभाष देशमुखांना तब्बल 8141 मतं पडली। इतकंच काय, तर दक्षिणमध्ये 367 बूथ येतात, त्यापैकी 2 बूथवर काडादींना फक्त 1 अंकी मतदान झालं। 304 बूथवर त्यांना 2 अंकी आकडा गाठता आला, तर राहिलेल्या 36 बूथवर ते 3 अंकी आकडा गाठण्यात यशस्वी ठरले। विधानसभा निवडणुकीत काडादी हे 18,747 मतं मिळवू शकले। आता यावरून तसेच मागील लोकसभेच्या आकडेवारीवरून काडादींची ताकद किती होती हे समोर आलं आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं, आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।